डाळीचा परोठा करण्यासाठी इथे मी रात्रीची डाळ उरलेली होती ती घेतली आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, 2 टेबलस्पून धने, जिरे, ओवा व बडीशोप याची पावडर आहे। मी 2 चमचे धने, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा जिरा व 1 चमचा ओवा या प्रमाणात ही पावडर दळली आहे। आता यात टाकून घेऊया 1 मोठा चमचा कसुरी मेथी, 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ। यामध्ये आपण टाकून घेऊया 1 टेबलस्पून तीळ। आता या डाळीमध्ये जेवढं पीठ बसल तेवढं पीठ आपल्याला टाकायचं आहे व या पद्धतीने पराठे केले तर आपली जी डाळ आहे ती पण वायाला जात नाही व पराठेही खूप छान लागतात। तर यामध्ये आपण थोडं अजून कोरडं पीठ टाकून याचं पीठ मळून घेऊ। इथे आपलं पीठ तयार आहे। आता आपण याचे पराठे करून घेऊ। इथे मी बाजूला तवा तापत ठेवला आहे। आता आपण पराठा लाटून घेऊ। तवा तापला आहे, आता आपण पराठा त्यावर टाकून घेऊ। गॅस आपल्याला जोरातच ठेवायचा आहे। आता यावर आपण लावून घेऊ तूप। तूप नसलं तर तेल लावलं तरीही चालेल। आता दुसऱ्या बाजूनेही आपण तूप लावून घेऊ। हा पराठा चिंचाची चटणी, दही, सॉस सोबत खायला छान लागतो। इथे आपला पराठा आता भाजला आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे आपला पराठा तयार आहे। मस्त दही व इथे चिंचाची चटणी आहे।